नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. जे वारंवार तीर्थक्षेत्री आपल्या आवडत्या देवाच्या दारात जातात तेव्हा त्यांना निश्चितच हा शब्द कानावर पडलेला असेल किंवा यापुढेही पडेल. तुमच्याबरोबर तुमचे नातेवाईक असो, मित्र असो, हितचिंतक असो किंवा अनोळखी भक्त असो, त्याची जी लगबग चालू असते ती दर्शनापेक्षा पावती फाडण्याकडं जास्त लगबग असते. आणि सहज आपल्या कानावर शब्द येतात, आत्ता जातो आणि पावती फाडून येतो, मगाशी जाऊन आलो, पावती फाडली, अजून थोड्या वेळेने जाणारे, पावती फाडणारे. म्हणजे पावती फाडणं याच्यासाठीच लोक देवाच्या दारात जातात का, अशी शंका येते. तसा विचार केला तर देव ह्यांना ओळखतसुद्धा नाही, कारण ह्यांचं वारंवार जाणं असतं. आणि नित्यनेमाने ही जी लोक देवाच्या दारात जातात तेव्हा त्यांचा उपक्रमच पावती फाडणे, अभिषेक करणे, डोळे बंद करून दर्शन घेणे, गप्पा मारणे, फोटो काढणे, प्रसाद घेणे आणि परत येणे. एकेका दिवसात लोक लांब लांबच्या अंतरावर जातात, फक्त शिवून येतात किंवा आपली हजेरी लावतात. पण या भक्तांच्या लक्षात येत नाही की आपण जातोय तर देवाचा सहवास वाढवायला पाहिजे. सहवास वाढवण्यासाठी भक्त मंदिरात जात नाहीत. पावती फाडण्याचा हा तर प्रकार एवढा वाढला आहे, देवाच्या दर्शनाला जर रांगेत 25 लोक असतील तर पावती फाडायला 100 जण असतात. आणि पावती फाडतो काय तर स्वतःच्या नावाने, ज्याला देव ओळखत नाही. आणि माणसं स्वतःच्या नावाने पावती फाडतात. पैशाचा अपव्यय होतो, वेळ जातो. आणि असं कुठेही सांगितलं नाही की देवाची पावती फाडल्यानंतर तुमचं भलं होईल. पण भक्त त्यामध्येच दंग झालेले असतात. तोच वेळ जर त्यांनी एकाग्र चित्तेने मंदिराच्या सहवासात एका बाजूला बसून नामस्मरण केलं तर कितीतरी पटीने त्यांना पुण्य मिळण्यापेक्षा असा लाभ होईल की तो परमेश्वराच्या यादीमध्ये जाऊन बसेल. तीच गर्दी, तोच गोंधळ, तीच बडबड, तीच रांग. देवाला फुरसत नाही आणि देव यांच्याकडे पाहतो, त्यांचे डोळे बंद. पावती फाडण्याच्या प्रकाराचा बद्दल भाविकांनी खूप विचार करायला पाहिजे, कारण आपला अमूल्य वेळ जातो आणि त्या पैशाचा काय उपयोग होतो हे न सांगणेच बरं. पावती फाडण्यासाठी देवाचे दार नाहीत. तुम्हाला पाठवायचे असले तर कोणत्याही मार्गाने तुम्ही पैसे पाठवू शकता, पण स्वतः रांगेत उभं राहून इतरांना आवाज जाईल अशा मोठ्या आवाजात आमची एवढ्या रकमेची पावती फाडा, अजून काय आहे का. मेनू कार्डापेक्षा हल्ली देवाच्या पूजेचे प्रकार वाढलेले आहेत. पण भाविक त्यात समाधान मानतात. देवही दारात पाहतो, माझ्या दारातून हा पैशाचा खेळ काय चालला, हा माझ्या दारातून मला पैसे देणारा कोण. आणि स्वतःच्या नावाने पावती फाडतो, ती प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकतो, त्याच्याबरोबर काही प्रसाद मिळतो आणि हा घरी 4 लोकांना दाखवतो आणि मिरवतो. लोकांचा पावती मिरवण्याचा एक प्रकार आहे. भाविकांनी खरं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. देवाला तुमचे पैसे नकोत, देवाला नामस्मरण रूपाने तुम्ही काहीतरी मदत करा आणि त्याला अर्पण करा मदत तुमची, की आम्ही आमच्या परीने इथं आलेलो आहोत, आम्ही तुमचं नामस्मरण करतो आहे आणि तुम्हाला आम्ही शरण येतो आहे. नामस्मरणसुद्धा खऱ्या अर्थाने मदत होत नाही, पण देवाच्या दारात गेल्यानंतर मदतरूपी नामस्मरण असं म्हणायलाही काही हरकत नाही. काही तर पैसे द्यावे लागत नाही, काही नाही. इतर लोकही नामस्मरण करतात, पण जे नामस्मरण व्हायला पाहिजे ते अनेक देवाच्या दारात होत नाही. खरं मग सामुदायिक नामस्मरण दर तासाला प्रत्येक मंदिरामध्ये मोठ्या आवाजात भजन व्हायला पाहिजे, नामस्मरण व्हायला पाहिजे. पण जे दिसतं ते योग्य वाटत नाही. नको तिथं रांगा, पैसे भरायला रांगा लागत असतील तर देव काय म्हणत असेल याचाही गांभीर्याने कोणी विचार करत नाही. देवाला पैसे नको, देवाला तुमचा सद्भावना हवी. तुमच्या मुखातून त्याला स्वतःचं नाव ऐकायचं आहे, कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, स्मरण मात्रेनं संतुष्ट. माझं स्मरण करा, मी संतुष्ट होईल. मला तुमचे सोनं, नाणं, पैसे वगैरे काही नको. लोक मोठमोठ्या रकमा देणग्या देतात, सोनं चांदी त्या पेटीमध्ये टाकतात. पुढे काय होतं हे आपण वृत्तपत्रात वाचतोच. भाविकांना एक विनंती आहे की पावती फाडण्याचा प्रकार कमी करा आणि निदान गपचूप जात असाल तर बोलू तरी नका. पावती फाडायला जातो म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थही कळत नाही.
आणि पावती फाडण्याचा प्रकारच हल्ली मंदिरात वाढत चाललेला आहे. काय रांगा लागतात, काय त्या मोठमोठ्या तिजोऱ्या, एकेका मंदिरात 10-10, 15-15 तिजोऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे लोकांनी यायचं, काही करायचं नाही, आम्ही तुमच्यासाठी काही करणार नाही, फक्त तुम्ही या पेटीमध्ये पैसे टाका, हाच प्रकार वाढत चाललेला आहे. त्याला नावंसुद्धा वेगवेगळी आहेत. आणि लोकांचा एक भाव झाला की देवाच्या पेटीत पैसे टाकल्यानंतर आम्हाला पुण्य मिळेल. असं पुण्य मिळत नाही, नाहीतर लोकांनी अखंड पगारच देवाला दिले असते. ग्रंथ वाचन नाही, प्रचंड अज्ञान. देवाच्या दारात येणाऱ्या भाविकांचं मी पाहतो प्रचंड अज्ञान आहे आणि अज्ञानापोटी येतात. संज्ञान व्हावं असं देवाला वाटतं, पण संज्ञान न होता पुन्हा अज्ञानाने जातात, पुन्हा अज्ञान वाढवतात, पुन्हा येतात. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्त संज्ञान होईल त्या दिवसापासून त्याला पुण्य मिळेल. थोडक्यात त्याचं कर्म चांगलं व्हायला सुरुवात होईल आणि चांगलं कर्म केलं तर आपल्या हातून वाईट घटना घडत नाहीत, आपल्याला चांगलं वाईट कळतं. पण ह्या पावती फाडण्याच्या प्रकारात किती प्रकारच्या पावत्या. सकाळी पूजेची पावती, त्याच्या अगोदर काकडाची पावती, त्याच्यानंतर महाप्रसादाची पावती, त्याच्यानंतर अमुक, आता जेवढी नावं घे मेनू कार्डामध्ये एवढी नावं तेवढे पूजेचे प्रकार आहेत. देव एकच, पूजेचे प्रकार अनेक. खरोखर अशा पूजांमुळे देवसुद्धा वैतागून जात असेल आणि तो त्या उघड्या डोळ्याने पाहत असेल माझ्या दारात माझ्या नावावर मी ज्यांना ओळखत नाही ते येतात आणि पावती फाडून धन्य होतात. कर्म हे पाहत असतं की हा कर्म भोगण्याच्या ऐवजी, कर्म भोगण्याची ताकद मागण्याऐवजी देवाला हा लाच देतोय आणि हा लाचेचा प्रकार आज ना उद्या खरोखरच त्रासदायक होणार आहे. आता गंमत वाटते, नंतर भोग हा भोगावाच लागतो. मी अनेक वेळा उदाहरण देतो. आज तुम्ही चांगलं कर्म करा, चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. थोडा उशीर होईल. आंब्याचं झाड लावलं तर तुम्हाला 5 वर्ष उशिरा का होईना आंबेच मिळतील, पण त्याला चिंच मिळणार नाही. आज तुम्ही पावती फाडताय, त्या पावती फाडण्याचा काही उपयोग नाही. पावती फाडणे हा सुद्धा शब्द एवढा जड वाटतो. विचारात परिवर्तन होणं गरजेचं आहे. पावती फाडून भलं होत नाही. पावती फाडण्यापेक्षा नामस्मरणावर भर द्या, गायनावर भर द्या, भजन करा, एकांतात बसा आणि दिवसभर काही करू नका. देवाच्या सहवासात बसा, कारण तुम्ही देवाच्या सहवासात बसण्यासाठी गेलेला आहात. पण ते सोडून पावती फाडण्यासाठी जी धावपळ चालू असते ती पाहून देवालासुद्धा खेद वाटत असेल, उगीच आपण ह्याला बोलवलं. त्यामुळं मला वाटलं की आपण हे भाविकांच्या कानावर घालावं. पावती फाडण्याचा प्रकार तुम्हाला आता बरा वाटतो आहे, पण त्याचा काहीही उपयोग नाही. आणि तुमच्या नावाने पावती फाडतात त्याचा तर काहीच उपयोग नाही, कारण देव तुम्हाला ओळखत नाही. पावती जो फाडत असतो, जो कॅशियर, तो आपल्याकडं सद्भावनेने पाहत नाही, रागाला होतो, त्याला शब्द उच्चार कळत नाही. तोही आपलं काहीतरी लिहितो, तो तुमच्या हातामध्ये देतो, तिथला एखाद्या प्रसादाचा एखादा नारळ किंवा देतो, तुम्ही त्यात समाधान होता. हे समाधान आहे, पण पुण्यकर्म, सेवा कार्य, सेवा काहीही घडत नाही. पावती फाडण्याच्या प्रकाराबाबत भाविकांनी विचार करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. आज एवढंच. नमस्कार.